सत्य आणि मंजूत असणारा गैरसमज दूर करायला हवा आता लवकर. तो दूर करताना त्रास सहन करावा लागणारच. मी करेन तो. पण सत्य मंजूला एकत्र आलेलं बघायचंय मला. किती छान होतं सगळं. दोघे किती छान संसार करत होते. त्यांचा संसार ना आता पुन्हा नव्याने जोडून द्यायला हवा. मंजू तू भारती मॅडम, अहो राहू द्या. आता आपण पोलीस स्टेशन मध्ये नाहीये. माहितीये, पण तुमच्याबद्दल मनात आदर आहे. अगदी सस्पेंड असले तरी. भारती मावशी, सॉरी. कशासाठी? रागाच्या भरात खूप काय काय बोलले. सस्पेंड सुद्धा केलं. चुकलं माझं. अगं ठीक आहे, एवढं काय त्यात. नाही भारती मावशी, तरी पण मी एवढं नको बोलायला होतं. माफ करा मला. आणि उद्यापासून ड्युटीवर या. खरंच? तू हे सांगायला आली होतीस इथे? मग रात्रभर झोप लागली नसती मला, म्हणून आले. इन्स्पेक्टर झालीस ना तरी मनाने अजून सुद्धा तशीच साधी भोळी जुनी मंजू आहेस माझी. मग काय मनानं खाष्ट बनू? काही गरज नाहीये. तुला शोभणार नाही खाष्टपणा. अगं आता अनायसे आलीच आहेस तर चल ना जेवायला. भारती मावशी, जेवून आले मी. वेळ मिळणार आहे का तुला? पुन्हा नक्की येईन वेळ काढून. खरंच. ठीक आहे, येऊ मग. हा. मंजू, काय झालंय? काही बोलायचंय का अजून? नाही, येते. मंजू, हे बघ मला कळतंय सगळं. तू बोलू शकतेस माझ्यासोबत. ये बस. भारती मावशी, मी आज तात्या साहेबांना भेटून आले. मग काय बोलला तो? काही माहिती मिळाली का त्याच्याकडून? नाही, ठोस अशी माहिती नाही मिळाली, पण लई रडत होते. आतून तुटून गेले. जाऊ सत्याबद्दल त्यांच्या मनात लई राग आहे. चुकून जेलच्या बाहेर आले ना तर सत्याचं काहीतरी बरं वाईट करतील याची भीती वाटते मला. मंजू, अगं तुमच्या दोघांबद्दल त्याच्या मनात राग आहे. बोलून जरी दाखवला नसला ना तरी मनात असणारच ना. काय माहित आता. पण भारती मावशी, का कुणास ठाऊक आज त्या माणसाची दया आली. म्हणजे तू विश्वास ठेवलास त्या माणसावर? नाही भारती मावशी, तसं नाही. विश्वास ठेवण्यासारखी ठोस माहिती नाही मिळाली मला. त्यासाठी परत एकदा भेटावं लागणार आहे त्यांना.